सेवा क्रीडा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून समग्र सोशल फाउंडेशन या अंतर्गत कृपळ वृद्धाश्रम या सामाजिक संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या संपर्कात आलो. मागील 2.5 ते 3 वर्षापासून सातत्याने आम्ही येथे येत आहोत. संस्थेचे स्वयंसेवक माननीय संतोष अण्णा सुरडकर यांचे अविरत चालू असलेले कार्य, ज्यांना कोणीही नाही वाली त्याला कृपळ वृद्धाश्रमाची सावली या ब्रिज वाक्याखाली त्यांनी जो वृद्धाश्रम चालू केला आणि आपल्या पोटच्या अपत्याप्रमाणे जवळपास 70 ते 75 वयाच्या वरील वृद्धांना सांभाळण्याचं कार्य ते आज करतायत. यामध्ये सातत्याने आपण बघत आलोय की काही मनोरुग्ण असतील, आजारी लोक असतील, वयोवृद्ध असतील, निराधार असतील, यांचा सांभाळ ते स्वखर्चाने करतायत. त्यांना आज कुठल्याही प्रकारचं शासकीय असं अनुदान नाही. आम्ही मागील 2 ते 2.5 वर्षापासून कुटुंबातील काही वाढदिवस असतील, वर्षश्राद्ध असतील, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रामधले काही उपक्रम असतील, आम्ही सर्वच कार्यक्रम या वृद्धाश्रमामध्ये आज साजरे करत आहोत. आपणासही या माझी कळकळीची विनंती असेल की भविष्यामध्ये आपण विविध उपक्रम अनाठाई खर्च न करता या वृद्धाश्रमाला आर्थिक सामाजिक बांधिलकी जपून आपल्या परीने जशाही पद्धतीने होईल त्या अंगाने आपण मदत करावी. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. सर्वांना मायेची ऊब देणारं, निराधारांना आधार देणारं, वृद्धांना आपलं मायेचं घर, सावली देणारं ठिकाण म्हणजे कृपाळू वृद्धाश्रम. याचे जे संस्थापक आहेत, सेवेकरी म्हणूया किंवा सचिव अध्यक्ष न म्हणता सेवेकरी म्हणूया. सेवेकरी असणारा परिवार म्हणजे सुरडकर परिवार. अण्णासाहेब सुरडकर माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की सर, आपण हा वृद्धाश्रम सुरू करावा हे तुम्हाला कसं सुचलं आणि तुम्हाला का वाटलं आपण वृद्धाश्रम सुरू करावा? वृद्धाश्रमाची खरोखर गरज आहे का नाही, असावी का नाही, असं देखील मला विचारायचं आहे. आपण आपली प्रतिक्रिया द्यावी. आपल्या भारतीय देशामध्ये, सांस्कृतिक देशामध्ये वृद्धाश्रम हा असूच नाही ही माझी मुळात मनापासून इच्छा आहे. परंतु मी केअरटेकर आणि बॉडी मसाज या फील्डमध्ये काम करत असताना मला काही अनुभव आले. ते अनुभव असे आलेत की ज्या लोकांकडे केअरटेकर काम करायचे आईवडील सांभाळताना, ते त्यांना सांगायचे की आम्ही तुम्हाला इथं व्यवस्थित सांभाळतो, नसता तुम्हाला आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं असतं. परंतु हे सगळं मी बघत असताना मला एक प्रश्न माझ्या मनात भेडसावत होता. तो म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील जर एखाद्या आजी आजोबावर जर बाहेर राहण्याची वेळ आली तर ते कोठे राहतील. आणि म्हणूनच मी कुठलीही फीस न घेता आपल्या कृपाळू वृद्धाश्रमात, ज्याला कोणी नाही वाली त्याला कृपाळू वृद्धाश्रमाची सावली या उक्तीप्रमाणे येथे जे आजी आजोबा आहेत त्यांना आपण मोफत यांचा सांभाळ आणि सेवा करत आहे. आपल्या इथं सर चहा, नाश्ता, 2 वेळचं जेवण या सर्व सुविधा आपल्या कृपाळू वृद्धाश्रमात दिल्या जातात. हे जे आपलं वृद्धाश्रम आहे हे रेंटवर आहे. याचे घर भाडे 20,000 रुपये प्लस 6-6.5 रुपये लाईट बिल दर महिन्याला येते. त्या व्यतिरिक्त 4-5 गॅस सिलेंडर आम्हाला लागतात. आणि डोनर वर्गाचा थोडीफार मदत आम्हाला मिळते.
परंतु ती पुरेशी होत नाही. त्यामुळे मला स्वतःला बॉडी मसाज करून हा खर्च भागवावा लागतो. सर, आपल्या समग्र सोशल फाउंडेशन संचलित कृपाळू वृद्धाश्रमास कुठलेही शासकीय अथवा संस्थात्मक अनुदान उपलब्ध नाहीये. अण्णासाहेब सुरडकर हे परिवारासह या ठिकाणी सेवेकरी आहेत आणि बाकीचे जे या ठिकाणी मंडळी आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्या देखील आपण मुलाखत घेणार आहेत. आपण नक्की या आश्रमाला भेट द्या. आणि स्वतः अण्णा सुरडकर हे फिजिओथेरपिस्ट असल्यामुळं मसाजचा त्यांना कोर्स केल्यामुळं ते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विविध भागामध्ये घरपोच मसाज सेवेची सेवा पुरवतात आणि त्यातून जे उत्पन्न होतं ते कमवलेले पैसे घरी न देता ते आश्रमासाठी देतात. म्हणजे एवढं मोठं पुण्य कार्य त्यांचं आहे आणि आपण देखील हातभार खारीचा वाटा उचलावा हीच विनंती. धन्यवाद. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा बड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ जिनरानो माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. संध्याकाळचे 8:30 इथं आले कृपाळू वृद्धाश्रमात. त्याच्यानंतर मग अण्णांनी सगळं मला स्वागत करून घेतलं. सगळ्या गोष्टी झाल्या. माझ्या मोठ्या मुलांनी मला आणून इथं सोडलं, कारण मुलाचं मन नव्हतं माझ्यावर म्हणजे सोडायचं. पण मी त्याला हे केलं, आग्रह केला, म्हणलं नको, तुझ्या संसारात व्यत्यय येण्यासारखं नकोच आणि मी बरी आहे इथं म्हणले. मग माझ्या लेकरानं सोडताना मला जरा रडला तो. मग मी म्हणलं काय नको. दुसऱ्या दिवशी फोन केल्यावर अण्णांनी मला प्रेमाने एवढं माया करून दाखवली की मला असं वाटलंच नाही की हे वृद्धाश्रम आहे म्हणून. हे मला एक फॅमिली मॅटर असं म्हणजे माझं घरच वाटलं मला. आजपर्यंत 2 महिने होऊन आले, मला छानच वाटलं आलं सगळ्या गोष्टी. आणि सगळ्याचं खेळीमेळीचं वातावरण आमचं सगळ्याचं. आम्ही 6 जणी बायका, 6-7 पुरुष आहोत, पण आम्ही खेळीमेळीनं सगळं राहतो सगळ्या गोष्टी. आणि अण्णा आहेत. अण्णा दारात गेटमध्ये आले की अण्णा एवढंच म्हणतात, स्वामी समर्थ म्हणलं की दिवसभराचा पूर्ण आहार मिळतोय मला. ह्याच्यातच मी समाधानी आहे. ही चिव आहे ना, तुम्हाला दाखवू का? ही चिवच आहे. चिव माझ्याकडे अण्णाची मुलगी. सगळा विरंगुळा माझा करते, माझ्या संग खेळते. लहानपणचे सगळे खेळ मला आठवतात. माझ्या चिवबद्दल मी सगळ्या गोष्टीनं मी एकदम समोर आहे. आजी आजी म्हणतच हाक मारत येते मला पहिल्यांदा. मी सगळं मिळवले बघा. माझ्या चिवमध्येच आहे सगळं. मी असं भयभीत होणार होती नातवंड सोडत, पण मला ह्या लेकरानं एवढं छान केलं की मग लहानपणची 2 नाती बघितली. मला 2 नाती, ही माझी 3री नात. अण्णा मोठा, अण्णाच्या नंतर माझा 2 नंबर मोठा मुलगा, त्याच्यानंतर शेवट. मला 3 मुलं आहेत सध्या आणि 3 सुना आहेत. पण अण्णाची बायको आहे का नाही, लेकीसारखं प्रेमळपणा दाखवते. एके दिवशी उगाच बसली होती, माझं अंग दुखत होतं. मग तर म्हणल्या का झालं, घरची याद आल्या का? म्हणलं नाही, मी तुला पुरून उरते म्हणल्यावर मी गळ्यात पडून रडलीच. म्हणले रडू नको, मी तुला शेवट करणार आहे म्हणल्या सगळ्या गोष्टीचा. आणि मला काय लागतंय हो, आदर, आपुलकी आणि प्रेम आणि अर्धी भाकर. आणि तीच खरी आणि प्रेमाने मिळाली ती अर्धी भाकर. सगळ्याची चौकशी अण्णा आणि अण्णाची बायको यांनी एकमेव. आणि अण्णाचं लेकरू आजी आजी करते का पोट भरून जाते, बाकी काही नाही बघा. आणि आमचं पोट भरणार म्हणलं तर आम्हाला प्रेमाचे, बाकी काय. ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई
नाही आमच्या बहिणीचे लेकरं आम्ही लहानची मोठी केली. त्यांचे लग्न कार्य केले, लोकांचे जुने भांडे करून शेणी. आणि मग त्यांना तरी कोणाला लिहिणं शिकलं, कोणाला नाही शिकलं, तरी सगळ्याला शिकलं जरा जरा. असं नाही केलं गेलं अनपट सोडून गेले मी करून. लोकांची माती काम केलं, लोकांचे जुने भांडे केले. अशी नाही मला लाज वाटली की त्याला बाबा जुने भांडे कसे करू, माझे नाही तुम्ही, मी तुमच्या करता नाही करीत करून सांग. पण मी सगळ्याचं बोलणं ऐकून घेतलं, सगळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं. जाऊन दे बाबा, आपल्या बहिणीची आवडत, जाऊन दे आपल्या बहिणीची आवडत. लहानचे मोठे केले, रेगी रुपी लावले, लग्न केले त्यांचे. आणि मग बादमध्ये मला असे लागले ढासपूस करायला. म्हणलं बाबा ढासपूस करू नका मला. त्याच्यामध्ये भाऊचं लग्न झालं, पोरीचं झालं, मग भाऊचं झालं. भाऊचं लग्न झाल्यावर 2-4 वर्ष चांगलं नांदली ती बाई. नांदल्यावर मग म्हणे की आता म्हणते की तुम्ही राहूच नका आमच्याजवळ, आमचं तुमचं नातं काहीच नाही. आणि आमचं मुलगा म्हणला म्हणे आम्हाला लहानचं मोठं केलं, आम्ही अशी बाळात्याच संडास करीत होतो, आमच्या मावशीनं धुतलं केलं आम्हाला. आणि कशाचं नाही म्हणे, तुमची आई तुम्हाला लागत जर असली तर मी चालल्या जाते म्हणे मायाला. मग मी आणलं बाबा काही नको जाऊ, तुम्ही मायाला तुमच्या पोटी 2ला आले म्हणलं, तुम्ही तुमचे सुखी राहा म्हणलं. आणि मग मी निघले समजा तिथून निघले. आमचा लेकलं आमच्या गळ्यात पडून राहिला, तू कुठं जाशील, तू कुठं जाशील, तू कुठे बी जाईन म्हणून. मला तिकडे रस्ता नातू ये जरा सगळ्या पोरी मोठा आहे, आता 10वीला आहे. तर ते म्हणे जाय म्हणे आईला नेऊन सोड म्हणे तिकडं संजयनगरमध्ये राहत होतं ना. तर म्हणे आईला सोड संजयनगर. मुसलमानाची तर राहिले भाऊ 2-4-5 रोज चांगली, 5 रोज मुसलमानाची राहिले. मुसलमानाला असा ठेपा उचलला आणि मी अन्नाची तर मला अन्नाची तर आले. आणि मग अण्णा दादाने आला आले मला. भावासारखे पोटच्या लेकरासारखे मिळाले आम्हाला. त्यांचे लेकरं बी, त्यांची लक्ष्मी बी, त्यांचे पोरग पोरगी बी आल्या आई 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 असं करा मग, असं करा मग, तसं करा मग, काय नाही झालं असं चालूच राहतं. आम्हाला कशाचीच कमी नाही भाऊ, कशाचीच कमी नाही. मी तर म्हणते आम्ही घरी काही खाल्लं नाही, एवढी नियामत इथं खातो माहिती का. जेवणानं आम्हाला काही घरचं आठवत नाही आता. बापर लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात. वाचतेच्या डोळ्यातली कधी कासाविशी, तुझ्या पायी राबानवी हाय त्याचे खुशीर, हाय त्याचे खुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय. माझं नाव राघवेंद्र देशपांडे. मी मुंबईचा राहणारा आहे आणि मुंबईत माझा एक धाकटा भाऊ आहे. तर तो माझा सहारा. बरोबर तो हेल्प करतो. मी दुसरा माझ्यापेक्षा मोठा 1-2 वर्षांनी, 1 वर्षांनी असं किंवा 1 किंवा 2 वर्षांनी मोठा भाऊ आहे माझा. त्याचं नाव रवींद्र देशपांडे. इथेच आहे शेजारी बसलेलं आहे. आम्ही इकडं आलेलो आहोत कारण का मुंबईत आम्हाला सॅलरी वगैरे खूप कमी मिळायचं ना. तर तो धाकटा भाऊ काय बोलायचं, तुम्हाला आश्रममध्ये ठेवतो. हो तर तुझी मर्जी बोललो. ठेवलं त्यांनी आश्रममध्ये. काय तुमचं काय खर्च पाणी वगैरे का मी सगळं बघून घेतो, तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त राहायचं तिथं, तुम्ही जाऊन राहा तिथं असं बोललं. म्हणून इकडे राहायला लावलं. किती दिवस झाले इकडे येऊन? इकडे येऊन आम्हाला म्हणजे 2 वर्ष होत आहोत. 2 वर्ष जवळजवळ. तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहेत? सख्खे भाऊ सांगा. हो सख्खे भाऊ येते रवींद्र देशपांडे.
काय करत होते व्यवसाय काय करत होते मुंबईमध्ये? इकडे मुंबईत नाही व्यवसाय मीन्स मी CAच्या ऑफिसमध्ये काम करत होतो. चार्टर्ड अकाउंटंट असतात ना, त्यांच्या ऑफिसमध्ये मी काम करत होतो. पण मला सॅलरी वगैरे कमी मिळायचं खूप. 3,000 रुपये मंथली 3,000 रुपये तो स्वतःच घरात देत होता. त्यामुळे तुला मी आश्रमात ठेवतो असं तो धाकटा भाऊ बोलला मला. ठीक आहे बोल, त्याने ठेवलं एक. भाऊ काय काम करायचे? हे पण सेल टॅक्स व इन्कम टॅक्स असोसिएट्स असतात ना, त्यांच्याकडे कामाला होते. त्यांना पण सॅलरी कमीच होतं. 3,000 रुपये देत होते तेवढंच. मला एक माझी मिसेस होती, त्यांचं आमचं भांडण झालं, ती मला सोडून गेली. मला 3 मुलं होती. तिन्ही मुलं मुंबईला आहेत. त्याच्यानंतर मग मी इथं एकटाच होतो औरंगाबादला. इकडे राह तिकडे राह असं करून करून मग एका वेळी असेच साहेबांना सांगितलं एक जणांनी. मग साहेब आमच्याकडे आले. ते त्यांचा मुलगा आणि ते दोघं जण आले आणि मला स्वतः घेऊन आले. मग आता मी इथं आपल्या आश्रमामध्ये चांगल्या प्रकारे राहतो. ते मला जेवण लावतात, सर्व काही खाणं पिणं हे सर्व काही व्यवस्थित करतात. बाकी परिवार तुमचा? परिवार नाहीच नाही. परिवार पत्नी वगैरे वारलेली आहे. 3 मुलं आहे. ते मुलं मुंबईलाच असतात. त्यांचा काही पता नाही मला, कारण ते लहान असतानाच निघून गेलेले. ते लहान असतानाच निघून गेलेले. ते आता मी बी त्यांना ओळखीत नाही आणि ते बी मला ओळखीत नाहीत समजा. आणि त्यांना जाऊन जवळ 40 वर्ष होऊन जाईल. तुम्ही काय काम करायचे? मी कॉलेजला होतो, डॉक्टर बाबासाहेब आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजला शिपाई म्हणून होतो. मुलांनी कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही? नाही